नमस्कार. मी काय आता उभारून बोलत नाही, उभारून बोलू काय नाही, बसून बोलू चालतंय, आम्हाला पण चालतंय. चालते ना. हा चालतं. मस्त. मला काल तुमच्या सरपंचाचं जाधवचं फोन आला की मी या म्हणून. मी काल आज 2 दिवस मी परवा काल आणि आज सकाळी मी तर पुणतांब्याला यायची मी तोरणमाळला होतो. तोरणमाळ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नर्मदेच्या कडला मोठं डोंगर आहे आणि मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र अशी तिथे बॉर्डर आहे. तर मोठं त्या डोंगरामध्ये आमचं पण मागू का बांबू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या बांबूला कोणतं खरेदी केलं पाहिजे, बांबू विकता कसे हे बघण्यासाठी मी त्या आदिवासी भागामध्ये 3 दिवस होतो. तुमच्यामुळे मी आज दुपारी 12 वाजता निघायच्या ऐवजी मी सकाळी 8 वाजता तिथून निघालो डोंगरावर आणि कुठेही न थांबता. म्हणजे आम्ही जर समजा रस्त्यात जेवलो असतो तर 7 वाजता पोहोचलो असतो. आम्ही रस्त्यात एका ठिकाणी थांबून काहीतरी खायला गाडीतच घेतलं. काही वेळ मी खाल्लो, ड्रायव्हर चलिवलं, आणि काही वेळ ड्रायव्हर खाल्लं आणि मी चलिवलं. परंतु आम्ही इथं बरोबर 5च्या आधी यावं अशी आमची अपेक्षा होती. ते आलो. आंदोलन तुम्ही म्हणलो की आम्ही 2017 पासून करतो. मी 1977 पासून आंदोलन केले. तुम्ही मस्त इथं छताखाली बसून सगळ्याला बोलू आलो. आम्ही एवढं फिरलो की आता महाराष्ट्रात जागाच राहिली नाही आम्हाला फिरायची. देशात महाराष्ट्रात एकही अशी जेल नाही मी पाहिलेली नाही. सगळ्यात राहून बघितलं. शरीरावर एक बी अवयव असं नाही जिथे पोलिसाची काठी खाल्ली नाही. आणि महाराष्ट्रातलं एकही एसटी स्टँड नाही जिथे आम्ही झोपलो नाही. जेलमध्ये झोपलो, बस स्टँडवर झोपलो, काय सगळं अंगभर मार खाल्लो. आणि आता काही मारफिर खायची वेळ राहिलेली नाही. आता जरा दुसऱ्या पद्धतीनं काम करलो. आता आमचं आता मैदानामध्ये कमी झालं. आता तुमच्यासारखे कामाला लागले, कोणतर कोण लागतेच ना, बरोबर आहे. हे चालू ठेवावं लागतंय. तरी तुमचं 17लाही मी बघितलं होतं. त्यावेळेस तर मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकाचा उत्पादन खर्च काढणे आणि मला काही कृषी मूल्य आयोग माझ्या वडिलांमुळं किंवा माझ्या खानदानीमुळं मला मिळालेलं नव्हतं. मी आमदार असताना 1000 किलोमीटर पायी फिरलो होतो कृषी मूल्य आयोग लागू झाला पाहिजे म्हणून. त्यावेळेस पवार साहेबांसारखी माणसं विचारायचे की कृषी मूल्य आयोग आहे ना दिल्लीमध्ये, 1965ला लालबहादूर शास्त्रीने स्थापन केलंय, आता दुसरीची काय गरज आहे. त्यावेळेस मी म्हणत होतो की बाबा हे दिल्लीचे जे कृषी मूल्य आयोग आहे सगळ्या देशाचे भाव काढते. आता पंजाबच्या गव्हाचा भाव आणि पुणतांब्याच्या गव्हाचा भाव जर बघितलं तर जमतं का. तिथलं पाणी, तिथली जमीन, तिथलं तापमान, इथलं तापमान, हे सगळं मोठं खेळ आहे. म्हणून माझ्या भागातलं भौतिक म्हणजे माझी जमीन, माझं वातावरण, माझ्या महाराष्ट्रातलं या सगळ्या माझी उत्पादकता, माझे मजुरीचे दर, या सगळे खर्च धरून पंजाबच्या गव्हाचा आणि महाराष्ट्राच्या गव्हाची तुलना होऊ शकत नाही. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही मालाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून आमच्या राज्यातल्या मालाचं उत्पादन खर्च किती येते आणि त्याच्यासाठी वेगळा आयोग स्थापन करण्याची गरज आहे. आणि मग सभागृहामध्ये मी मांडणी तर केलीच केली. तर मी सभागृहामध्ये कसं लढत होतो तुमच्यापैकी कोण बघितलं का नाही मला माहित नाही. परंतु मी बोलायला उठल्यानंतर सगळे आमदार सभागृहात फुल राहायचे, गॅलरी पत्रकाराची फुल राहायची आणि ह्याची फुल राहायची अधिकाऱ्याची बी. म्हणजे असं सभागृह बी गाजवत होतो आणि बाहेर रस्ता बी गाजवत होतो.
डबल असं केल्यामुळं शेवटी त्या काळातल्या सरकारने की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी मूल्य आयोग स्थापन करोत अशी घोषणा करावी लागली. माझ्या एकट्याच्या 1000 किलोमीटर चालण्याचं आणि सभागृहातल्या भांडण्यामुळं महाराष्ट्रामध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. म्हणजे स्थापना करून सरकारने घोषणा केली. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि योग कसा, माझीच मागणी, मीच फिरलो, माझ्यामुळेच घोषणा झाली आणि मीच पहिला अध्यक्ष झालो. त्यामुळं आता ते अध्यक्ष कसं झालं तर कॅमेरे चालू राहील नसते तर सांगितलं असतो. आता मला अध्यक्ष तर व्हायचं होतं. त्याचं कारण आहे की का कळणार आहे कोणाला दुसऱ्याला बसवून. मी केलेली मागणी दुसरा कोण जर बसला असता तर ते काय शक्य होतं का. त्यावेळेस जरा मी आयडिया केली होती. आयडिया अशी केली होती की लालबहादूर शास्त्रीने कृषी मूल्य आयोगाची स्थापना केल्यानंतर त्याचा चेअरमन MSc PhD ऍग्री MSc PhD राहील म्हणले होते. म्हणजे कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष व्हायचा असेल तर ऍग्रिकल्चर मधले टीचिंगचा 25 वर्ष अनुभव पाहिजे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा म्हणजे डॉक्टरेट पाहिजे, 25 वर्षाचा अनुभव पाहिजे. अशा माणसालाच आयोगाचा अध्यक्ष करते. त्याच्यानंतर एका कर्नाटकामध्ये कृषी मूल्य आयोग लागू झालं. तिथं बी MSc PhD इकॉनॉमिक्सच माणूस नेमले. म्हणलं तर महाराष्ट्रात लागू झालं तर माझं नावच येत नाही का, तर मी तर मॅट्रिक पास आहे. आता काय करावं, चेअरमन तर व्हायचं होतं आणि अध्यक्ष होत होता, मग मॅट्रिक होतो, काय करावं. मग मला त्यावेळेस सरकारने म्हणजे सभागृहात घोषणा केली की चला आम्ही आता आयोग लागू करू. ते सगळ्या अधिकाऱ्याची माझी दोस्ती. ते म्हणले काय नवीनच हेंडगा आणला, म्हणजे आता हे करायचंय, म्हणले तिची घटना कुठे मिळते काय मिळते आणा. म्हणलो तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं आणतो म्हणलो. मी घटना आणली आणि घटनेचा अध्यक्ष MSc PhD जे लिहिलेलं होतं का तेवढं खोडलो आणि शेती करणारा कोणी बी नियंत्रण बसवायचा असं लिहिलो. माझ्या हातानच लिहून दिलं. आपलं जमलं खेळ आपलं. त्याच्यामुळे आपण लागू झालो. सरळ गेलो असं तर सांगत नसतं. आता मी अध्यक्ष झाल्यानंतर काय काय केलंय काय सांगायची तुम्हाला गरज नाही. पण मी तुम्हाला जसं पुणतांबा नगर जिल्हा म्हणजे ऊस जमतय तसं मी मराठवाड्यातला आहे. त्याच्यामुळे मला पहिलं म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये 85% पेरा सोयाबीनचा आहे. नाही सोयाबीन फक्त, कापूस वातीला विकत आणतो आम्ही. कापसाचा विषय नाही. कापूस नांदेड मध्ये, परभणी मध्ये, औरंगाबाद मध्ये, बीड मध्ये, आमच्या लातूर मध्ये, म्हणजे आपण जिथं जन्मला त्याचं तर पहिला काहीतरी करा म्हणून मी पहिला विषय घेतला होता सोयाबीनचा हातात. आणि सोयाबीन मी 10 वर्ष बोलत होतो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. म्हणजे कदाचित मी एकमेव माणूस असा असेल की तुम्ही आता एवढे संघर्ष करायला लाव. आम्ही काय काय केलं ते सांगतो पहिलं, म्हणजे मग आपण नंतर ठरवू काय करायचं. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्ष कुठून बी शिरतो होतो. दिल्लीमध्ये 4 बैठका होतात कृषी मूल्य आयोगाच्या, खरीपाची, रब्बीची, ऊसाची, वेगवेगळ्या बैठका होतात. ह्या बैठका कधी होते बघायचं, निमंत्रण कसं येईल बघत होतो मी आणि तिथून फांडत होतो दिल्लीमध्ये. तुमच्यापैकी कोण गेले का कवा, कसं मिळेल बाबा, लई लपडे राज्याचे. त्यामुळे 10 वर्ष मी दिल्लीमध्ये कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत अधिकृत सदस्य म्हणून जाऊन ठोकाठोकी करत होतो. नंबर 1. नंबर 2, काय कृषी मूल्य आयोग माहितीये का तुम्हाला. मी कृषी मूल्य आयोग काय समजून घ्यायला, जवळपास कृषी मूल्य आयोगाचे भारत सरकारचे 5 अध्यक्ष माझ्या गावात आणले. तुमचं गाव तर लय मोठं आहे, माझं गाव तर 2000 लोकसंख्येचं आहे. 2000 लोकसंख्येच्या गावात भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचे 5 अध्यक्ष गावात आणले मी. एकेका अध्यक्षाला 2-2 दिवस कोंडत होतो. ऐकलं का, आणि मग कसं लावतो का लावतो काय काय, म्हणजे बैलाचा खर्च किती, पेरायचं किती, खुरपायचं किती, फवारायचं किती, सगळ्या गोष्टी केला का तुम्ही. करावं लागतं बाबा, हे उघड
शेतीमालाचा भाव म्हणजे खेळ म्हटलं काय, त्याला लई खेळ करावा लागतो. त्याच्यामुळे मी 5 अध्यक्ष आणलो. म्हणजे जगामध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये ज्याला जग सलाम करतं डॉक्टर अशोक गुलाटी, त्या माणसालाही 2 दिवस माझ्या शेतात आणलो होतो. शेतात 2 दिवस. आणि हे सगळं केल्यानंतर मग मागायचं काय? ऐकलं का? हे जरा ऐका की, इकडे बघा की बाबा. एवढं सगळं केल्यानंतर मागावं काय त्याची अक्कल आली मला. आणि मग मी माझी लॉटरी अशी लागली की डायरेक्ट मला पंतप्रधानांनीच बोलवलं की, ऐकलं का? मी एकमेव असा शेतकरी नेता असा की पंतप्रधानाने भारतातल्या 300 लोकांना जमा केलं शेती करणाऱ्या. त्याच्यात मला कळवलं. मी त्या दिवशी माझं ऊर भरलं की पंतप्रधानाने भारतातले 300 लोक बोलवले. त्यात मला बोलवलंय. 8 दिवस मी हवेतच होतो. 8 दिवसानंतर पुन्हा एक बॉम्ब पडला की पंतप्रधानांनी सांगितलं की ते 300 लोकांमध्ये आम्ही 7 लोकांच्या 7 कमिट्या केल्या. त्या 7 कमिट्याच्या अध्यक्षामध्ये मी एका कमिटीचा अध्यक्ष होतो. आणि मग जेव्हा दिल्लीमध्ये ICR मध्ये 2 दिवसाची परिषद झाली, असे समोर पंतप्रधान आणि असं स्टेजवर मी, तुम्ही बसले आणि तिथे मोदी साहेब आणि वर मी, सगळा जे उलटी करायची होती ती सगळी केली मी. म्हणजे मला जे सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलं. आणि मग नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये 2दा माझं नाव काढले की मी कसं कसं बोललो ते. आणि मला त्या दिवशी पंतप्रधानांनी शब्द दिला की पाशा पटेल, तुमच्या प्रत्येक शब्दाचं मी कायदा करतो. किती झालं का झालं नंतर बघू, पण पंतप्रधानांनी किती सांगावं म्हणजे आपण अभ्यास किती करावं कार्यकर्त्यांनी, किती सगळं ऐकून देशाच्या प्रमुखाला सांगावं लागलं की मी तुझ्या प्रत्येक शब्दाचा कायदा करतो. आणि किती कायदे झालेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. ते असा सगळा विषय आम्ही सोयाबीनचा केला. त्यावेळेसची मी परिस्थिती सांगतो तुम्हाला. 1800 रुपये सोयाबीनचा भाव होता. 1800. आपल्या देशाला 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं. 70 लाख मेट्रिक टन आपण फक्त तयार करतो. 130 लाख मेट्रिक टन आपण आयात करतो. आयात बी इंडोनेशिया आणि मलेशिया मधून आयात करतो. मी त्यावेळेस पंतप्रधानाला विचारलो की साहेब, एक हिस्सा आम्ही तयार करतो, 2 हिस्से परदेशातून आणतो. तरी त्या हिस्साला जर या देशातल्या शेतकऱ्याला MSP देता येत नसेल तर एका चाटायचं का? काय करायचं आम्हाला असलं घेऊन? माझ्या या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि पंतप्रधानांनी मला रिपोर्ट द्यायला सांगितलं. 45 पानाचा रिपोर्ट दिला होता मी. 70 वर्ष या देशामध्ये कधी कधी कसं कसं तेल येतं, कसं कसं येतं, कसं कसं शेतकऱ्याची कीर्ती, कसा उतारा, कसं महागाई, कसं इंटरनॅशनल मार्केट, कसं डोमेस्टिक मार्केट, या सगळ्या गोष्टीचा 45 पेज रिपोर्ट केल्यानंतर 70 वर्षामध्ये पहिल्यांदा असा एक चमत्कार आला की मी ज्या दिवशी अध्यक्ष होतो, तुम्हाला सांगतो तेलाचे भाव कसे, म्हणजे तेलबियाच्या भावाचा खेळ कसा होतो मी तुम्हाला 4 ओळीमध्ये समजून सांगतो. इसवी सन 2000 मध्ये परदेशातून येणाऱ्या खायच्या तेलावर किती कर होत? 16% कच्च्या तेलावर आणि 44% पक्क्या तेलावर. 2001 मध्ये चमत्कार झाला आणि 75% टॅक्स लावला कच्च्या तेलावर आणि 82.40 झालं पक्क्या तेलावर. 2007 ला पुन्हा सरकारमध्ये बदल झालं. कच्च्या तेलावर टॅक्स झालं 0 आणि पक्क्यावर झालं 28. आणि मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशी 7.5 कच्च्या तेलावर कर होतं आणि 12 पक्क्या तेलावर कर होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, साहेब त्या खुर्चीवर कोण तर बसावं लागतंय म्हणून मला बसवलंय का कामासाठी बसवलंय? त्यांनी म्हणजे कामासाठी बसवलंय. मी देवेंद्रजी नात्याने मी नम्रपणे त्यांची माफी मागून सांगितलं
की सर हा प्रश्न राज्याचा नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा नाही, हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानाचा आहे. मी जे काही देशाच्या पंतप्रधानाला पत्र लिहिन, कृपा करून काना मात्रा विकार तुम्ही ते बदलायचं नाही, जशाला तसं ते दिल्लीला पाठवा. मुख्यमंत्र्यांनी माझं पत्र जशाला तसं पाठवलं. तुम्हाला चमत्कार सांगू, परदेशातून येणाऱ्या मालावर इम्पोर्ट ड्युटी लावण्यासाठी दर 3 महिन्याला बैठक होत असते, वर्षातून 4 बैठका होत असतात. मी अध्यक्ष झाल्यानंतर 4 बैठका झाल्या आणि 4ही बैठकामध्ये ड्युटी वाढली. किती ड्युटी वाढली? 7.12 ची ड्युटी 44% झाली आणि 12 ची ड्युटी 54 झाली आणि 1800चं सोयाबीन 4000, 5000, 6000, 7000 अध्यक्ष झाल्यामुळं. हो ना, ठीक आहे. ते का बरं झालं? आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. अभि न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? काय तिथंच. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट जर मागायची असेल तर ते देणाऱ्याला बी कळावं, देणाऱ्याला बी कळावं ना, कसं द्यावं ते बी कळावं, आपल्याला बी अक्कल पाहिजे कसं घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर प्रश्न मिटत असतो. मी नवीन पिढीतल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना माझी विनंती आहे, कुठलीही गोष्ट मागत असताना तोला मोलानं मागितली पाहिजे, तर प्रश्न सुटतो, नाही तर प्रश्न सुटत नाही. पण आता तुमचं आंदोलन जरा मजेशीर आहे. आमचं आंदोलन काय, मी रस्ता रोखतो, तो पोलिस यायचे, बदो 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 हाणायचे, निघून जायचे. आता मी 2 पोलिस दिसले मला इथं कुठतं. आता ते काही हाणायला आले नाहीत का, तर त्यांचं तुमचं काही भांडणच नाही. मला तुमचं तुम्ही किती दिवस का बसणार, त्याला काही त्रासच नाही. ते कधी येतील अंगावर होते का, तुम्ही रस्ता रोखल्यावर. आमचं असलं नव्हतंच, आमचं दणकम दणकी होणं, बरोबर आहे का. तर त्याच्यामुळे आता इथं काही पोलिसाचा त्रास होणार नाही तुम्हाला. त्रास कधी होईल? तिथं गेल्यानंतर, रस्त्यावर गेल्यानंतर. आणि म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून, खरं तर काय माहितीये का, तुम्ही आंदोलन जाहीर करण्याच्या ऐवजी, म्हणजे ऐवजी म्हणण्यापेक्षा तुम्ही आंदोलन जाहीर करायच्या आधी सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेती ज्याला ज्याला कळते त्याला खरं तरी 2 दिवस इथं बोलवायला पाहिजे होतं. खूप ऊसवाले खूप घालायचं होतं. जरा ऐकलं का, आला असतं माहिती ऐकलं आपण 2 दिवस राहून काय आपण काय काय करावं, काय काय नाही, आपण सगळ्या गोष्टी केल्या असत्या. मला असं वाटतं, भावना तुमची सूर्यप्रकाशाची सत्य आहे. शेती हा हातभट्ट्याचा व्यवसाय आहे, शेती तोट्यातली आहे, शेती फायद्यात आली पाहिजे. आणि देरे हरी पलंगावर फक्त मरण देत असते, दुसरं ते देत नसते. कुणीतरी रडलं पाहिजे. तुम्ही रडता, आम्हालाही बरं वाटतंय. काही गोष्टी आमच्या मनाला पटो का न पटो मधून गुदगुल्या होत्या, जाहीर सांगू शकत नाही आम्ही. तर आता आम्ही तुमच्यावणी मोकळे नाही, ऐकलं, आम्ही बांधलेले आहे. आणि बांधलेले असल्यामुळं जरा आता तुमच्या आवाजात आमच्या आवाजात फरक आहे. फक्त आता एक आहे की आम्ही वर बोलत नाही, पण मधून ज्याला ज्याला बोलायचंय त्याला त्याला असलं बोलतो, तुम्ही याद करत राहा. आता आमची भूमिका रस्त्यावरून बोंबलायची नाही, तर निर्णय आणि धोरण ठरवणाऱ्या लोकांच्या कानात काय काय सांगितलं पाहिजे ती सांगायची आमची भूमिका आहे. आणि ती आम्ही मरेपर्यंत हे करणार आहे. का तर मी काही मी दाई नाही शेतकऱ्याची, मी आई आहे. का तर मी स्वतः शेतकरी आहे, ऐकलं का. मला बाकीचं माहित नाही, पण माझ्या घरामध्ये 1100 वर्षापासून शेती केली जाते एवढं मला माहिती. आमचं पूर्ण कुटुंब शेतावरच आहे. आणि त्याच्यामुळं शेतीतलं दुःख काय, तुमचं तर अजून बरं आहे बाबा. जिकडं बघत तिकडं ऊस आणि त्या कारखान्या कॅनल अजून 2000 शिल्लक राहिलं म्हणाला. आमच्याकडे येळवशीला ऊस विकत आणावं लागते. आमचं लई मजेशीर खेळ आहे. त्याच्यामुळे अशा कोरडवाहू शेतीमध्ये काय दुःख आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. मी फक्त आज तुम्हाला एक गोष्ट, मी का आलो, खरं तर मी सध्या वेगळ्या गोष्टीमध्ये. तुम्हाला आता सगळ्यांना एक गोष्ट, सगळे ए दुकानावरचे हे तिकडे ते काय नाही नाही थांबून नाही, इकडं बघा जरा आमच्याकडे. मी तिच्याला डोपर करून थांबलो आमच्याकडे. इकडं हे इकडं का. हा, तर आता तुम्ही आता शांतपणे जरा 2 मिनिट माझं जरा ऐका. मी जरा जाहीर आता म्हणजे कृषी मूल्य आयोग, उत्पादन खर्च, या सगळ्या गोष्टी तर मी बोलतोच. तुमचा आशीर्वाद असेल तर अजून मोठमोठ्या संधी येतील आपणाला बी बऱ्याच.
ते काळजी करू नका. मी रेसमध्ये प्रत्येक ठिकाणी घुसायचं राहते आपलं नाक. रस्त्यावर घुसत नाही आता खुर्चीवर घुसायचं नाक आहे आपलं. बक्क झालं की आता रस्त्यावर नाही जायचं, आता खुर्चीवर जायचं. ठीक आहे. तर कुठे कुठल्या खुर्च्या मिळते ते आम्ही बघतोय. मी फक्त आता तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगणार आहे की शेतीच्या तुम्ही आता एवढे जे विषय काढलात ना, तर मला तुम्हाला आता मी बाकीचं तर बोला, पण माझ्या दृष्टीनं अजून नवीन 2 गोष्टी शेतीमध्ये सगळ्यात मोठ्या गोष्टी काय तयार होऊ लागलेत त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तुमच्या सगळेजण सांगा, सगळेजण नीट ऐका. मोबाईल बघू नका हो, हा मोबाईल बघू नका ना, करा ना. अरे पत्रकार आहेत का सध्या? मला वाटलं आमचंच कोणतं म्हणणं भाई आहे काही. मला ते इकडे लक्ष गेले की आपल्याला जमत नाही आपला खेळ. सगळे जेवढे असतील तेवढे आपल्याकडे बघितले पाहिजे, असला आपला दंड करतो. ठीक आहे. तर आता शेतीमध्ये आता तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट विचार करा. शेतीमध्ये आता आणखीन काय संकट चालू आहे बघायचं का जरा. पहिलं मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे, आज शेतीच्या समोरचा सगळ्यात मोठा संकट काय? ओय म्हातारे या की इकडे जरा, तुमच्या बोलायचं जरा. टोपीवाले मामा, अरे इकडे या की. असं काय करणार? पुढे या बघा. तर आता ऐका, इकडे सगळे लक्ष द्या. इकडे असं शांत बसायचं नाही, इकडे ऐका. माझ्या समोर आता शेतीमध्ये सगळ्यात भयानक काय गोष्ट आहे? शेताला मजूर मिळत नाही. बरोबर आहे का? शेतीच्या समोरचा सगळ्यात मोठा विषय, शेतीत मजूर मिळत नाही. किती आहे मजुरी तुमच्या इथे? 250 रुपये, 400 रुपये. हा रोजाने येतच नाही कोण. अरे तुम्ही पागल आहेत, तिने पागल आहेत का? लई शाने तुम्ही मरा भाडे म्हणले ते. आमचं आम्ही कसं उत्पादन खर्चावर घ्यायचं आम्हाला अक्कल आहे. तुमचं काय नाव? ते वाढणे म्हणले ते हुकचे पडले. मग ते येडे आहेत का तुमच्या होणी? तुम्ही येडे म्हणून तुम्ही भाव मिळवत नाही म्हणून लावतो तुझ्या इथं तुझ्या येतच 2 दिवस उपाशी मस्त, पण भाडे येत नाही तुझ्याकडे म्हणते. शाने ते शेतीत मजूर मिळत नाही, हा चिंतनाचा विषय. हा विषय काय हा जरा समजून घ्या. मला एक गोष्ट सांगा, शेतीमध्ये मजूर का मिळत नसेल? सांगा बरं तुम्ही. अजून बिल्डिंग बांधणारे 40 मजलीवर जातात. कोण म्हणलं? तुम्हाला हा विषय जर कळाला असता का नाही, प्रॉब्लेमच झाला नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, प्राध्यापकाला 2.5 लाख रुपये 3 घंटे शिकवायला. एकाच माईच्या पोटात जन्मलेले 2 लेकर, एक जण शाळा शिकल्यानं 2.5 लाख घेत आहे आणि एक जण महिन्याला किती 6,000 घेत आहे. 6,000 आणि 2.5 लाख. आता तर म्हणलं तो तफावत कशी झाली सांगा बरं जरा. शिकलं. आता शिकलं म्हणलं की माझं डोकं दुखलं. शिकलं म्हणलं की बघा, एक MSc PhD माणूस धरून आणा इथं आणि एक गावात शाळेचं तोंड न बघितलेलं माणूस आणा. एक MSc PhD ऍग्री माणूस लाईट गेली बंद झाला, आवाज मोठा आहे, काय काळजी करू नका. आल्यानंतर सांगा. जरा 1-2 मिनिट ऐका. यांनी काय म्हणले? शिकले
होम ठेवायचं का हा दिलं हा शिकले बोलतो आली जाईल आवाज आली आला 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 मी आता फक्त एक गोष्टीचा खुलासा करतो करायला नको होतं पण मी करतोच आता की एकाच आईच्या पोटात जन्मलेली दोन मुलं एक गावात आहे त्याला रोज 2000 रुपये मजुरी आहे आणि एक नगरला गेलाय त्याला 2.5 लाख रुपये मजुरी आहे असं कसं तर तुमच्यातलं एक जण म्हणतं शिकलंय म्हणजे आता शिकलेला न शिकलेला अशी लढाई आहे का आपण एक काम करू इथं एक लई शिकलेलं MSc PhD वगैरे एक माणूस इथं आणून ठेवा आणि एक शाळेचं तोंड न बघितलेलं गुर्राकी इथं आणून ठेवा आणि मग आता शेतीतलं सगळ्यात अवघड काम काय पेरणीचं 2 बैल एक जू एक तिफन मग ते आमच्याकडे येटन म्हणतो आम्ही दूर तुमच्याकडे येटन का सगळं येटन आणा काय हे आणा दांडी आणा जू आणा रुमणा आणा कुरबुडगा आणा काय फास फारळे जे जे जमते ते सगळं आणून ठेवा आणि त्या MSc PhD वाल्याला सांगा तू लई शिकलेस म्हणा बाबा तुला लई कळतंय तुला 2.5 लाख रुपये पगार आहे ते सगळं जोडून जरा 4 काकरे पिरून दाखव म्हणा जमते त्याला जमत नाही मग मला सांगा की जर का समजा त्याला ते जमत नाही आणि मग गावात शाळेचं तोंड न बघितलेलं त्यानं काय करते माहितीये का बैल घेते जू घेते तिफन घेते झुपते पोटाला हे बांधते आपलं काय म्हणतात नाही चाड पोटाला कसं बांधते पिशवी बांधते पिशवी पोटाला बांधते 4 बोटानं बी घेते 3 नळ्यामध्ये सारखं टाकते बैल बी नीट हाकते बैल बी असं वाकडं चालू देत नाही बैल नी म्हणजे तास नीट काढते 4 बोटानं 3 नळ्यामध्ये बी सारखं टाकते बी टाकताना मालकाला सांगते तुचीवर टाकू इतीवर टाकू हातावर टाकू का वावावर टाकू जसं म्हणलं तसं टाकते एवढं काम करणाऱ्याला काय म्हणायचं येड आणि त्याला 200 आणि ज्यानं शिकले हे औषध घ्या हे भी घ्या असं घोळा असं चोळा असं पेरा त्याला 2.5 लाख अडचणीचं काम कोणचं अडचणीचं काम कोणचं अडचणीचं काम कोणचं ताकदीचं पेरायचं पेरायचं काम करणाऱ्याला 200 आणि ज्यानं नुसतं घोळान चोळान असं हे करा असं म्हणलं की त्याला 2.5 लाख अरे वा गंमत अशी एक गोष्ट लक्षात घ्या कौशल्य कशात आहे प्रत्येक गोष्टीत वेगळे कौशल्य प्रत्येकाला वेगळं अक्कल आहे देवाने दिलेली आहे ह्याचं काम त्यानं करत नाही त्याचं काम ह्यानं करत नाही तुम्हाला सांगू गावातल्या शेतीत माणूस न मिळायचं सगळ्यात मोठं कारण जर शोधून बघायचं असेल तर 2 माझ्या दृष्टीनं एक आपण शिक्षण म्हणतो ज्यानं त्यानं आपल्या आपल्या कामामध्ये तज्ञ असते त्याच्या लायकीप्रमाणे त्याला मजुरी मिळायला पाहिजे आपलं घोटाळा काय झालं माहितीये का आपलं घोटाळा झालंय शेतकरी आणि मजूर या 2 गोष्टी वेगळ्या करायच्या नसतात आपण ते करतो मालक आणि मजूर असं जमत नाही आपण कधी कधी मालक बी असतो कधी कधी मजूर बी असतो तुमची 100 एकर जमीन आहे तुम्हाला बी मजुरी 200 तुमच्या बायकोला बी 200 आणि तुमच्या शेतात काम करणाऱ्या माणसा बी 200 तुम्हाला शेती का परवडत नाही शेती तुमची न परवडायचं सगळ्यात मोठं कारण शेतीमध्ये जे श्रममूल्य दिलं जातं त्याला न्यायच नाही म्हणून हे सगळं घोटाळा झालेला आहे आम्ही जर आमचे डोके जर उघडले डोळे जर उघडले ऐकलं का आणि मग शेतकरी तिथं काय एक शरद जोशी म्हणायचे शेतकरी तिथं काय एक तो मालक असो का मजूर असो सगळ्याची मजुरी जर शहरातल्या खाणाऱ्या माणसाला माझ्या मजुराचा घाम असो का मालकाचा घाम असो
त्याला नीट योग्य मोबदला मिळाला तर या गावात गरीबाच्या बी घरात पैसे राहणार आहेत आणि मालकाच्या बी घरात पैसे राहणार आहेत. मालक आणि मजूर या दोन गोष्टी केलं तर आमचं कधीही आम्ही सक्सेस होऊ शकत नाही आणि यशस्वी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण आंदोलन सुरू करताना आम्हालाच त्या गोष्टी कळत नाही म्हणून ह्या गोष्टी आहेत. मी काही ठिकाणी बोललोय, काही ठिकाणी बोललोय एक तर आमचं श्रम एक करा, नाही तर मग कॅलरीजवर, काही जण म्हणतात की कॅलरीजवर मजुरी ठरती. कॅलरीज म्हणजे काय? म्हणजे आपल्याला काम केल्यावर किती खायला लागते. आता दोन गोष्टीच आपण जसं हे आकलीवर गेलतो आपण तसं आपण आता कष्टावर जाऊ. गावामध्ये 12 काट्या कुंदा एक माणूस खणतो दिवसभर. 12 काट्या कुंदा खंद्यावर भाकरी किती खायते ना? 4. ती बी एवढ्या नाही पुण्यातल्या. पुण्यात एवढेच राहतात. ऐकलं का? त्या 12 एकाच राहतात आपल्या आणि तशा 4 खातो. बरोबर आहे का? आता गंमत अशी आहे की कॅलरीजवर जर मजुरी असेल तर 3500 कॅलरीजच्या आसपास गावातल्या माणसाला लागते, शहरातल्या माणसाला 1400 कॅलरी लागते. आता शहरात म्हणजे कुशल आणि अकुशल हे विषय झाला पहिलाच. हे दुसरा विषय काय की आम्हाला मजुरी कशावर तर श्रमावर. मग श्रम कोणाचं जास्त? ते गावातला माणूस काम जास्त करतो, खातो जास्त, काम जास्त. ऐकलं का? कॅलरी जास्त आणि पैसे कमी. आणि शहरात खात कमी, काम कमी, कॅलरी कमी आणि पैसे जास्त. शहरातल्या माणसाला डॉक्टर म्हणते जरा पळत जा की कडू आणि गावातल्या म्हणते जरा आराम करत जा की कडू. त्याला म्हणते तेल खाऊ नको, त्याला म्हणते तूप खा, त्याला म्हणते तेल नाही खा. गावातला माणूस गेला की तेल खावे जरा आणि शहरातल्या माणसाला म्हणते तेल खाऊ नको. अरे काय कमाल नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर नीट जर आम्ही अभ्यासल्या तर तुम्हाला सांगतो आम्हाला यश 100% मिळू शकतंय. परंतु त्या गोष्टी आपल्यापाशी व्हायला पाहिजे. मी आज तुमच्या या आंदोलनामध्ये मी खरं तर मनापासून पाठिंबा द्यायला. तुम्ही मला सांगाल ती जबाबदारी कार्यकर्ता म्हणून मी कुठं आहे, कोणासोबत काम करतो, काय काम करतो, किती काम करतो या सगळ्या गोष्टी मी सांगायला आलो नाही. मी प्रथम पुरुषी एकवचनी पाशा पटेल. मी शेतकरी आहे. माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी शेतकऱ्याचं काम करणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी आहे. या सगळ्या कामामध्ये तुम्हाला आमची जिथं जिथं गरज पडली तिथं काळे आईतलं कष्टकरी म्हणून, तुमचा भाऊ म्हणून कधीही तुम्ही हक्कानं मला काम सांगू शकताय. नंबर 1, मी हे व्यासपीठ राजकीय व्हावं अशी माझी इच्छा नाही. राजकीय हा व्यासपीठ होऊ नये. ऐकलं का? इथं राजकीय भाषा होऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता इथल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टीमध्ये मला काय काय वाटतंय की मला एक गोष्ट अशी वाटतं ते म्हणजे कुठली माझ्या दृष्टीनं म्हणजे अजून 2 गोष्टी मी तुम्हाला यायला पाहिजे होत्या म्हणलो. त्याच्यामधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. कुठली? मजुरी येत नाही. हा मोठा प्रश्न आहे. हा कसा सोडवायचा तुम्ही मी विचार करू. नंबर 1 म्हणून मी एवढं तुम्हाला सांगितलं. आता दुसरी गोष्ट काय ती एकदा पूर्ण करू आपण. दुसरी गोष्ट काय शेतीतली? दुसरी शेतीतली गोष्ट मी लहान असताना 100 दिवस पाऊस पडायचा. बरोबर आहे का? 100 दिवस. आमच्या इथं मराठवाड्यामध्ये काय म्हणी होत्या? पडला उतरा भात खेना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चिठ्ठी पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा. नक्षत्रावर पाऊस होत. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आता असं आहे का? तुमच्या मायची शपथ घेऊन सांगा. आता असं आहे का? नाही. आता नक्षत्रावर पाऊस नाही. पहिलं 27 नक्षत्र होते, 9 पावसाचे होते. आता नक्षत्र 2च आहेत. एक ढगफुटी ते दुष्काळ. 27 नक्षत्रावर 2 नक्षत्रावर होता. ठीक आहे. आणि आता
डोळे जरा कान उघडून ऐका, ऐका आता कान उघडून. मी लहान असताना 100 दिवस पाऊस यायचा. आता 2030 मध्ये मी लहान असताना 100 दिवस पाऊस यायचा. त्या 100 दिवसाच्या 25% अधिक येणार आहे आणि 100 दिवसाचा पाऊस 25% जास्त पडून 52 घंट्यात येऊन जाणार आहे. शेतकऱ्यानो, शेतीच्या समोरची समस्या लक्षात घ्या. पाऊस पडलं तरी दुष्काळ राहणार आहे आणि पाऊस नाही पडलं तरी दुष्काळ राहणार आहे. याच्यामध्ये वाचायचं काही रस्ता आहे का? 2030 मध्ये 40% गव्हाचं उत्पादन कमी होणार आहे. 2030 मध्ये 40% गव्हाचं, 40% तांदळाचं, 40% दुधाचं, 40% समुद्रातल्या पाण्याचं उत्पादन कमी होणार आहे. संख्या दिवसेंदिवस वाढणारी आहे. आणि हे जी गरमी आहे, तर गरमी तापमान, हे जे तापमान वाढू लागलेलं आहे ना, या तापमानामुळं 40% उत्पादन कमी होणार आहे. हे मी नाही सांगत, मग सांगतोय कोण? भारत सरकारच्या 152 जिल्ह्यामध्ये क्रीडा नावाच्या संस्थेमध्ये 25-25, 30-30 कोटी रुपये केंद्र सरकारने करून वातावरणात बदलणाऱ्या गोष्टीचं निरीक्षण करण्यासाठी संस्था काढली. त्या संस्थेचं 152 जिल्ह्यातलं रिपोर्ट असं सांगतंय. मला सांगा, तुमचं माझं काय होणार आहे? मी 8 बैली नांगर हाणलोय, मी 6 बैली नांगर हाणलोय. माझी 25 एकर जमीन, मी गडी न ठेवता 5-5 वर्ष मी शेती केलेली आहे. माझ्या आजोबाच्या काळातून ज्या शेतातले हराळ गेले नव्हते, कुंदाड गेला नव्हता, ते मी माझ्या हाताने नांगर बनवून, सुताराकडे बसून नांगर बनवून मी ते सगळे हराळ आणि कुंदाड पळवलेला माणूस आहे. मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी जेव्हा कामाला लागलो की दुपारी 1 वाजेपर्यंत नांगर चालवत होतो. आता आवत किती वाजेपर्यंत चालतील शेतात? सकाळी 9 वाजेपर्यंत. 1 वाजापर्यंत जे आवत चालत होते ते आता 9 वर आलेत. म्हणजे तापमान शेतीत किती वाढलेलं आहे. आता या वाढलेल्या तापमानाचं काय करायचं? 2च ओळी सांगतो. मी जर बोललो तर दिवसभर बोलीन, पण मला लय बोलायचं नाद आहे. पण मी जरा इथं आवडतो. मी तुम्हाला फक्त 2 ओळी सांगून मी माझं बोलणं संपवतो. नीट आहे का? आता शेवटचं माझं बोलणं, त्याच्यानंतर आपण या कागदावर बोलू. माझं भविष्य तुम्हाला सांगतो. सध्या एक रिपोर्ट आलाय, IPCC चा रिपोर्ट, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. हे रिपोर्ट 198 देशातल्या 1100 शास्त्रज्ञाचं 4000 पानाचं 1980 पासून केलेल्या निरीक्षणाचे रिपोर्ट आलाय. या रिपोर्ट मध्ये असं सांगितलंय की मुंबई, भावनगर 2050 ला पाण्यात बुडणार आहे. काही लोक पाण्यात बुडून मरणार आहेत आणि काही लोक ऊन लागून मरणार आहेत. कोण पाण्यात मरणार आहे, कोण उन्हात मरणार आहे. त्या गोष्टीचं कारण काय सांगतंय जगातले शास्त्रज्ञ सांगलेले, हवेमध्ये जे कार्बन वाढलेलं आहे, त्या कार्बन मुळे तापमान वाढते आणि म्हणून पृथ्वीवर संकट येणार आहे. हे संकट जर यायचं नसेल तर कार्बन कमी करा, असं आता जगभरातले शास्त्रज्ञ सांगू लागलेले आहेत. मी तुम्हाला एक ओळ सांगतो, एकच ओळ, एक ओळ ऐका. एक ओळ अशी आहे, आपल्या हवेमध्ये रोज 5,90,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड सोडणं चालू आहे. एक वस्तू तयार करण्यासाठी, कोणची? लाईट तयार करण्यासाठी. लाईट तयार करण्यासाठी जे कोळसा जाळला जातो, त्या कोळशामुळे दररोज 5,90,000 मेट्रिक टन CO2 हवेमध्ये सोडणं चालू आहे. रोज जर 5
जाणार असेल तर तुमचे माझे लेकरं जगतील का? आणि मग आता हे जर सोडणं बंद करायचं असेल, आता जगातले विद्वान असं म्हणाले की जमिनीच्या पोटातला दगडी कोळसा जाळायचं बंद करा रे. आता माणूस जात पृथ्वीवरची वाचवायची असेल तर 3 गोष्टी बंद करा. कोळसा जाळायचं बंद करा, डिझेल जाळायचं बंद करा, पेट्रोल जाळायचं बंद करा. पण डिझेल, पेट्रोल आणि कोळसा कुठे मिळतंय? जमिनीच्या पोटात. जमिनीच्या पोटामध्ये कार्बन डायऑक्साईड झोपलाय. डिझेल, पेट्रोल आणि दगडी कोळशाच्या रूपानं ते काढायचं बंद करा. म्हणजे आता पोट बंद करा. वीज कुठून आणायची? तर वीज आणायची पाठीवरून. पाठीवरून म्हणजे कुठून? शेतातून. म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं मोदी साहेबांनी? मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे आता वीज बनवायचं काम आपल्याला करायचंय. एका लाईन मध्ये मी तुम्हाला सांगतो, दगडी कोळसा जाळायला बंदी येणारी आहे, डिझेल जाळायला बंदी येणार आहे, पेट्रोल जाळायला बंदी येणार आहे. नितीन गडकरी म्हणतात 2027 ला या देशात एक बी पेट्रोल पंप मी चालू देणार नाही. अरे पेट्रोल पंप बंद झाला तर मुताला कसं जायचं? आता मुताला झालंय फटफटी लागलेल्या लोकाला. निम्म्या लोकांची येतच नाही, फटफटी नाही ती. आणि संड असला तर काय हिरो होंडा गाडी 70,000ची आणि समोर बिस्लरीची बाटली. मला सकाळी बघा तुम्ही, एवढं अवघड झालंय आपलं की काय अक्कल ह्या कुठे गेल्यात आपल्या कळत नाही. आता तुम्हाला सांगणार आहे, जमिनीच्या पोटात डिझेल, पेट्रोल, कोळसा जर बंद करायचा असेल तर ही ऊर्जा जर तयार करायची असेल तर ती शेतीतून करावी लागणार आहे. आणि म्हणून 2017 पासून हा पाशा पटेल नवीन झालेलं बदल. आता शेतीत काय करायचं? पण आता बघा, पृथ्वी वाचवायची असेल तर शेतकऱ्यांनीच आता पृथ्वी वाचवणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याच्याच हाताने वाचणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण माल कसा कमवायचा हे आपल्याला बघायचं. आणि म्हणून तुमची इच्छा असली तर आपण कसं कमवायचं ते नंतर सांगतो तुम्हाला. आज मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की कसं आहे की पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी शेताशी, शेताच्या भोवती फिरणारे एवढी चांगली वेळ येऊ लागलेली आहे. ती आलेली वेळ हेरणं आणि आपल्या पदरात पाडून घेणं एवढं डोकं वापरावं लागणार आहे. दुसरं कोण डोकं वापरू का न वापरू मला माहित नाही. मी वापरणं सुरू केलेलं आहे. ऐकलं का? तुम्हाला सांगतो मी आता लोकांना ऊस लावा म्हणत नाही, तूर नाही, सोयाबीन नाही. मी लोकांना म्हणतो बांबू लावा. सोयाबीन मध्ये, ज्वारी, ऊसामध्ये लय किती उरते? कोण आहे तुमच्या इथं लय गबरू? कोण आहे ऊसवाला? वराटे तुम्ही? हा, कोण आहे तिकडे? किती एकर आहे? किती एकर ऊस आहे? 12 एकर ऊस आहे. किती उरतंय? इमानदारीनं सांगा. या वर्षी तर तुमचे कपडे अंगावर कसे करणार गेले. या वर्षी तर तुम्ही लंगोटीवर राहायला पाहिजे. या वर्षी आमच्याकडे काही कारखाने कसे चालले माहितीये का? काय शेतकरी म्हणले कधी बी दे ती ऊस नीतीची आहे, त्याच्यावर काही कारखाने चालू आहे. असं खेळायचं. तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की बगर गड्याची आणि बगर पावसाची आपण एक नवीन शेती आणली आहे. ती म्हणजे बांबूची. काय? अनिश्चित पावसामध्ये निश्चित उत्पन्न देणारी शेती म्हणजे बांबूची शेती. म्हणजे बांबू लावा. ऐकलं का? तुमचे सगळे प्रश्न आपोआप मिटतील. या देशात 10% शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांबू जर लावलं तर तुमचं एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेत. शहाणे असेल तर समजून घ्या, कापसावर जेवढे बंधनं आणता येतील तेवढे बंधनं आणले तरी सुद्धा कापूस 14,000च्या खाली नाही. खाद्य तेलावर जेवढ्या गोष्टी करता येत तेवढ्या केल्या तरी सुद्धा 8,000च्या खाली यायला तयार नाही. फक्त समजून घ्या का आहे ते. त्याच्यामुळे एकच तुम्हाला नीट सांगतो, तुम्हाला शेती जर परवडायची असेल, तुम्हाला 2 पैसे जर मिळायचे असतील तर तुम्ही 10 एकर जमीन असेल ना तर 2 एकर बांबू लावा. तुमचे सगळे प्रश्न आपोआप मिटणार. ही काळ्या दगडावरची पातळी.
आता किती समजते तुम्हाला, किती न समजते. मी कॅमेरे असल्यामुळे सगळं फोडून सांगत नाही. बगर कॅमेऱ्याची एक सभा ठेवा, माझ्या सभा 2 असतात. कॅमेऱ्याची समोरची नाही, बघत कॅमेऱ्याची समोरची म्हणल्यानंतर मी काय काय बोललो कैक लोकांना कळाल्यावर मला लाथा घालतील, त्याचे काही पोकळ बोलत नसतो. आणि म्हणून तुम्हाला मी फक्त एक सांगणार आहे की आता जर तुम्हाला शेती फायद्यात द्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या 10% कमीत कमी वन शेती जर तुम्ही केलो तर तुम्ही वाचणार आहे, तर तुम्ही वाचणार नाही एवढं तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्ही जे काही इथं बोलताना म्हणलं की काही विषय केंद्राशी संबंधित आहेत आणि काही विषय राज्याशी संबंधित आहेत. केंद्राच्या विषयाशी संबंधित मी तुम्ही मला त्या अर्थानं बोलवलो नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी पंतप्रधानांना बोलू शकतो, मी गृहमंत्र्यांना बोलू शकतो, मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना बोलू शकतो. आपल्या इथं अशा केंद्राशी संबंधित असलेले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही कुठल्या रूपानं बोलायचं त्या रूपानं बोलतो. मी तुम्हाला 3 महिन्यापूर्वी तुम्ही माझी पेपरमध्ये टीव्हीवर बातमी ऐकली असेल. म्हणजे 4 महिन्यापूर्वी परदेशातून सोयाबीनची डी-ऑइल केक म्हणजे पेंड आणायचं केंद्र सरकार निर्णय करला होता. मला निर्णयाला विरोध करायचा नव्हता, मग मी बसत बी नाही, गद्दी बसत नाही, बसू बी वाटत नाही. बोलावं तर वाटतं. मी काय बोललो ऐका. मी बोललो की जर काही लोकाला सोयाबीनची पेंड परदेशातून आयात करायची असेल तर त्याला सोयाबीनची पेंड आयात करू द्या. मला सुद्धा कोंबडे आयात करायचे, आता परदेशातली पेंड आणायची, इथल्या कोंबडीवाल्याला खाऊ घालायची आणि तिची कोंबडी खायची. मला ह्याची कोंबडी खायची नाही. अमेरिकेमध्ये काय करतात लोक, टांगड्या टाकतात आणि पोट खातात. भारतात काय करतात, पोट टाकतात आणि टांगड्या खातात. मग म्हणलं तिकडे टाकले टांगड्या इकडे खायचे, तर मला द्या परवानगी. म्हणल्यानंतर 3 महिने कुठलंच कोणती मागवलं नाही. काही गोष्टी कशा करायच्या असतात माहितीये का, काही पे निगाहे काही पे निशाणा, काय केलं तर काय होईल असं असतंय. त्याच्यामुळे केंद्रात जर काही काय समालतो आम्हाला तर आम्ही बरेच विचार करता, पण आम्हाला बी जर सुचत नसेल तर तुम्ही सुचवा. तुम्ही सांगा की केंद्र सरकारच्या कानावर ही गोष्ट गेली पाहिजे आणि ती गोष्ट केंद्र म्हणजे कानावर घालायचं काम आम्ही करू. तुम्ही उद्या म्हणायचं नाही कुठंच पेपरात आले कुठं घातलं तुम्ही, ते बाकी विचारायचं नाही. ऐकलं का. काही गोष्टीचं काम, काही सैनिकाचं काम का असतंय. आपल्याला इंग्रजाच्या काळामध्ये काही जण लढत होते आणि काही जण लढणाऱ्याला गपचूप भाकरी लिहून देत होती. बरोबर आहे का. लढणाऱ्यापेक्षा मोठं काम ते भाकरी देणाऱ्याचं होतं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या या काळ्या आईमध्ये कष्ट करणाऱ्यांची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक नमुन्याच्या कार्यकर्त्याची गरज असते. तुम्हाला आम्ही कोणता कार्यकर्ता दिसतो ते समजा आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला आमच्याकडून जी अपेक्षा आहे ती सांगा. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि त्याच्यातल्या कुठल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला हे करू शकतो ते एकच सांगतो तुम्हाला मी. हे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाच्या संदर्भामध्ये जे काही चालू आहे ना, ऐकलं का. त्या अरे हो ना, मी मुद्दाम म्हणला ना, खाजू सांगलो मी म्हणून. ऐकलं का. तुम्ही नका काळजी करू त्याची. तर या सगळ्या विषयामध्ये ऐकून घ्या. या विषयामध्ये आपणाला थोड्याच दिवसात त्या जो विषय आहे ना, हा विषय थोड्याच दिवसामध्ये या देशाचे पंतप्रधान काही गोष्टी याच्या संदर्भामध्ये चांगली गोष्ट जाहीर करतील अशी मला खात्री आहे, मला माहिती आहे. ऐकलं का. आणि ह्याच्यामध्ये अजून चांगलं काय काय करण्यासाठी आणि काय राज्य कृषी आयोगाची तातडीची स्थापना करा. हे तर राज्याचे विषय करायला हवा चांगला बिचाऱ्यांना, हे तर करावं ना त्यांनी बी. ऐकलं का. तर ह्याच्यामध्ये मला तर एवढीच गोष्ट मला आयात निर्यात ह्या गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या आणि त्याच गोष्टीवर मी काम करत असतो. मला त्याच्यातला अभ्यास पण आहे, मला थोडं कळतं पण त्याच्यातलं. आणि म्हणून या गोष्टीमध्ये मी कामाला मी पुन्हा आता काय जाहीर सांगितलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये नक्कीच थोड्या दिवसात म्हणजे 8-15 दिवसामध्ये महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये पंतप्रधान मोठा निर्णय घ्यायची शक्यता आहे असं मला कळलेलं आहे. आणि जर नाही झालं तर आपण लवकरात लवकर कसं होईल ते बी आपण बघू. तुम्ही काळजी करू नका. बाकीच्या कुठल्याही लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे एवढं सांगतो. आणि मी जरा इथं थांबतो. आता तुम्हाला जर काही विचारायचं असेल, अरे एक नाही लई विचारा ना, मुद्दाम तर मला. आता मी भाषण आता बंद करतो. तुम्हाला जे जे विचारायचंय अरे ऐका तरी, अजून सुरू चालले आपलं विचारायचं.
माझं अजून संपलंच नाही राजा. हो माहेश्वर काय करावं, लईच काही दिसतंय रे तुम्हाला. मी लई निवांत आलो. मी एवढा लांब आलो राव. किती किलोमीटर? 450 किलोमीटर आलो मी आता सकाळी. आणि मला आता कुठे जायचं? औरंगाबादला. उद्या 10 वाजता विद्यापीठात भाषण आहे माझं, ग्रामीण विकासावर. हो, विषय बी बदलतोय, माणसं बदलते, वेळ आहे आपली. तर त्याच्यामुळे आता मी इथं थांबतो. तुम्ही मला बोलवलात, त्या लायकीचं समजलात तुमच्या मला, आणि समजून मला बोलवलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि तुम्ही जे जे विचारसाल ते मला जेवढं जेवढं कळतंय तेवढं सांगूनच मी जाणार आहे. ऐकलं का? तासभर लागलं तरी हरकत नाही. निवांत आपण बसू. ठीक आहे? आता घ्या. धन्यवाद भाई. आपण खूप सविस्तर सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि आपण जे म्हणालात की आम्ही तुम्हाला बोलावलं म्हणून आपण आभार मानताय, तर मला असं वाटतंय की उलट आम्ही तुमचे आभार मानतोय. आपण खूप सारा संघर्ष आपल्या आयुष्यामध्ये केलाय, बघितलाय, आणि आम्ही तर काय तेवढे मोठे नेते तर मुळातच नाहीये. आपली ती उंची खूप मोठी आहे. शरद जोशींच्या काळापासून आपण संघर्ष करत आहेत आणि आपली भूमिका नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेली आहे. तर आपण आलात म्हणून आपले खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण आभार मानतो किसान कमिटीच्या वतीने. आणि आता आपल्यासाठी काही प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचे आहेत, तर मी कृपया त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारावे. आपण जे सांगितलंय हे साखरेचे जे रेट आहे ते 32 रुपयाच्या खाली विकायची नाही. जे मोदी सरकारनं जे धोरण आणलं अत्यंत चांगलं आणलं, आणि त्यामुळं हे साखर कारखाने आज हे बरेचशा प्रमाणात चालू आहेत. जर ते 32 रुपयाचं धोरण जर नसतं तर आज निम्म्याच्या पुढे कारखाने बंद असते. त्याचप्रमाणे कांद्याच्या बाबतीमध्ये 15 रुपयाच्या खाली कांदा विकला गेला नाही पाहिजे. हे बंधन जर सरकारने आणलं म्हणजे तो कसा म्हणजे घ्यायचा ठरला तर 15 रुपयाच्या पुढूनच घ्यायचा, असं बंधन कांद्यावर कसं आणता येईल तेवढा विचार करावा. कांद्याच्या बाबतीत बरं का, कांद्याच्या बाबतीत सुरेश प्रभू केंद्रीय वाणिज्य मंत्री असताना आम्ही एक निर्णय करून घेतला होता की माणसाच्या हातात कांद्याचा निर्णयच असता कामा नाही. कांद्याचा निर्णय कॉम्प्युटरच्या हातात असला पाहिजे. आयात कधी व्हावी, निर्यात कधी व्हावी, या सगळ्या गोष्टीचं. आता सध्या 2 महिन्यामध्ये काय चमत्कार झालाय कांद्यातलं मला काही माहिती नाही, परंतु मला वाटत नाही की केंद्र सरकारच्या कुठल्या गोष्टीचा याच्यात काय संबंध आहे. परंतु याच्यामध्ये नक्कीच मी अभ्यास करणार आहे. आणि तुम्ही म्हणल्यासारखं हे नाही तर विषय असा करून ठेवलेला आहे आपण की हे सगळं कॉम्प्युटराईज निर्णय, आयातीचा कवा व्हावा, आयातीचा कवा व्हावा, निर्यातीचा कवा व्हावा, तर सगळ्या गोष्टी तर आपल्याला केल्याच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. आत्ताची जी नेमकी परिस्थिती आहे ह्या 2 महिन्यातली मला माहिती नाही, मी प्रांजळपणे कबूल करतो. आणि त्या संदर्भामध्ये आपण जे काही हे करताय तर त्या संदर्भामध्ये आपण त्याच्यावर आपण विचार करू. आणि हा कांद्याचा विषय, सगळे विषय समजा सुटू शकतात, पण आतापर्यंत न सुटलेला एकच विषय मला जर ते दिसलेला असेल तर ते कांद्याचं एवढा अवघड विषय आहे. आता पेरायचं किती, आता खरं त्याला काय कसं झालेलं आहे माहितीये का की बाजार म्हणजे बियाणं किती विकलंय, उत्पादन किती येणार आहे, याला किती लागतंय, निर्यात किती लागतंय, याचे सगळं असे गणित करावं लागणार आहे. खरं तर आम्ही राज्य कृषी मूल्य आयोग एवढं चांगलं काम सुरू केलं, मी मला काबर काढले कळलं नाही. मला जर समजा अजून वर्षभर ठेवले असते तर हा विषय मी 100% सोडवल्याशिवाय राहिलो नसतो. अशा पद्धतीचं प्लॅनिंग तयार केलं. आता 2 वर्ष सरकार आलंय, 2 वर्ष ती खुर्ची रिकामी, कृषी मूल्य आयोगाला अध्यक्षच नाही, हे चांगलं लक्षण आहे का? आणि त्यामुळे काम करणाऱ्या लोकांमध्ये लोकांचं कल्याण जर करायचं असेल तर तिथं बसून काही वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे विषय तयार झाला नसता जर समजा कृषी मूल्य आयोग रिकामं ठेवलं नसतं तर तिची जबाबदारीच ती आहे सरकारला सल्ला द्यायची. तुम्हाला सांगू का मी, इकडे आहे का जरा, पांढरी पिसवाली बाबा इकडे आहे का, मी काय ठरवलं होतं कृषी मूल्य आयोगाच्या ऑफिसमध्ये अशा प्रत्येक पिकाची एक लाईट असावी. हिरवा म्हणजे हमी भावाचे वर भाव असेल तर हिरवा आणि हमीच्या खाली असेल तर लाल. लाल एवढं चमकलायला की याचं फार डोसकं उठावं, अशा पद्धतीचं काहीतरी खेळ करावा असं माझ्याच ऑफिसमध्ये असं मला. परंतु मला 2च वर्षामध्ये रिटायरमेंट मिळाली. हे जर अजून एक 4-5 वर्ष राहिलं असतं का खेळ, हे सगळं आपण नीटनेटके केलं असतो.
तर ते राहिलंय ते होईल, तेवढं आहे काम आपण करून घेऊ, त्याच्यावर आपण लक्ष देऊ 100%. कांद्याच्या संदर्भात जे आता तुम्ही या वर्षीची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा मागच्या 2 वर्षाची झालेली परिस्थिती आहे दादा ती सांगतो. मागच्या वर्षी देशामध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आणि देशातलाच कांदा शेवटपर्यंत पुरला, पण ज्या वेळेस कांदा 4,000ची पातळीवर गेला त्यावेळेस अचानक सरकारने पाकिस्तानमधून एकच बोट कांदा आणला आणि मुंबईच्या बंदरात उभा केला आणि त्यानंतर कांद्याचे जे भाव कोसळले तर ते डायरेक्ट 1400-1500 रुपयावर आले आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा अब्जावधी रुपयाचा तोटा झाला. की जी यंत्रणा केंद्र सरकारने जी राबवायला पाहिजे कांदा देशातला शिल्लक असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर कांदा आयात करण्याची गरज नसताना त्यावेळेस आयात केला आणि नंतर तो थांबवला. तर ही जी मोठी तफावत मागच्या वर्षी झाली तशीच परिस्थिती चालू वर्षी या ठिकाणी. एक मिनिट आहे का, हे बोलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीतला उमेदवार त्याला काय कळते शेतीतले कधी बघितलं का तुम्ही? आता बोलून काय उपयोग आहे? विषय असा आहे की कळते माणसं जर तिथे गेले नाही, तुम्ही मला इथं लई कळते ना, आपलं तिथं कोण जाऊ देत, काय उपयोगाचं आहे तिथं? एक मिनिट लक्षात ठेवा, सरकारमध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या वर्गाचं हित करत असतो. तुमच्या वर्गाचं विषय समजणारी माणसं तिथं जोपर्यंत संख्या वाढणार नाही तोपर्यंत तुमचं भलं होण्याची सूत्रांची शक्यता नाही. प्रत्येक वेळेस किती जण भांडण करायचं, प्रत्येक वेळेस किती जण भांडण करायचं? परवा गेलो आम्ही समोरासमोर पोल्ट्रीवाल्याचे माझे समोरासमोर कॅबिनेट मंत्र्याच्या समोर हमरी तुमरीची वेळ आली, हमरी तुमरीची समोरासमोर. मग काय, मग हे निवडून गेलेले लोक काय करतात? आपण कसे आपणाला इथून आपण तिकटाला पैसे गोळा करा, ज्वारी का चोरी का रामराम करा, कोणाचं खिसे खाजवा, एवढं करण्यापेक्षा जे आहे ती दिल्लीमध्ये त्यांनी भांडावं ना. प्रत्येकाने आपल्या आपल्या वर्गाची लढाई जर लढली तर हे करायची गरजच भासणार नाही. आणि ते पाकिस्तान म्हणायचं सोडणं, पाकिस्तानवरून काही आणत नाही आपण, नाही आणलं नाही. हा अफगाणिस्तान म्हणा ना, पाकिस्तान कशाला मला सोपं आहे म्हणून. अरे हो रे बाबा, एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट ऐका. तुम्ही इथं पुरताब्यात गल्लीत बसून बोलला यार, वर डोसकं फोडून बोलून डोसकं फोडून केस गेले त्याच्या आहे त्याच्या. कोण तुम्ही कधी फोन केला का तुम्ही मला की अरे लय मस्त वाटलं आता लढताना, असं कधी फोन केलं का? म्हणजे परिचय नाही, म्हणजे ज्याला करतोय त्याचा परिचय नाही. अरे उपयोग काय, कधी रामराम केले का मला तुम्ही? अरे हो, एक मिनिट ऐकून घ्या, हे लय विषय वेगळे आहेत. एक काम कर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते विषय एवढे वेगळे आहेत की जाहीरपणे आपण कधीतरी अजून 1-2 मी काय म्हणलो तुम्हाला, 2 काय मागावं याच्यासाठी 2 दिवसाची आपल्याच लोकांचं पहिले एकमत करून घ्या, नीट लक्षात घ्या. आणि मला एक माहिती आहे, मला जर सांगितलं ना, असं मार्ग सांगितलं ना, खटाखट मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. मामा बंद करा की मोबाईल, तुम्हीच आईला आम्ही काही येड्याव काय एवढं लांबून आला. तुम्हाला ऐकायचं नसेल तर आम्हाला बी इंटरेस्ट नाही, आम्ही चाललो, आम्हाला बी काम आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगता, मी 70 वर्ष, आता मी 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. 70 वर्ष हरभऱ्यावर आयात शुल्क नव्हतं. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे शेतकरी हरभरा पेरायचे फक्त भारताच्या लोकांसाठी. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर ही लढाई लढली. हरभऱ्यासाठी आम्ही खेळ केला. पहिलं 10% ड्युटी वाढवली, 20, 25, 30, 40, 50, 60, 70% ड्युटी वाढवून घेतली. 70% पहिल्यांदा 100 रुपयाच्या डाळीवर 70 रुपये टॅक्स लावून घेतलं. तुम्हाला तर कधी पत्ता बी नसल, हे पिवळा वटाणा 1850 ने यायचं भारतात आणि 4400 रुपये हरभरा विकायचा. 1850च वटाणा आणायचे, पिवळा वटाणा, आणि 4400च्या हरभऱ्यामध्ये दळून विकायचे. ह्याला पंतप्रधानांना सांगून मी कमिटी बसवली. त्या कमिटीमध्ये मी आमदार नाही, खासदार नाही, परंतु भारत सरकारच्या ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या कॅबिनेट मंत्र्याचं गट असते, त्या गटामध्ये निर्णय होत असतात. मी आतापर्यंत 4 बैठका, कॅबिनेट मंत्र्याच्या 4 बैठकामध्ये मला बसायची संधी मिळाली.
नितीन गडकरी साहेबांमुळे त्या बैठकीत मला बोलायची संधी मिळाली. तुम्हाला सांगू, आम्ही पहिल्यांदा 1850च्या मटरला 50% इम्पोर्ट ड्युटी देऊन घेतली. तळ 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 करत होते लोक. फुकट खायला मिळणारी किती, आणि ते दिल्लीमध्ये बॅगा घेऊन राहतात. तुमचं इतकं उपाशी आहे काय, तिथं तुम्हाला चहा पोचू शकत, तिथं काय पाजणार आहे. पण तिथं बसलेल्या लोकांना काही बी करायची काही बी ताकद असणारे लोक आहेत. लय मोठा खेळ आहे बापू, एवढं बोलत तर ऐकून घ्या. 50% ड्युटी मटरवर लावून घेतली, 70% ड्युटी हरभऱ्यावर लावून घेतली, 30% ड्युटी मसूरवर लावून घेतली. ऐकलं का? त्याच्यासाठी 6 महिने दिल्लीत राहावं लागलं. 6 महिने. आणि तुम्हाला सांगू, विषय समजून घ्यायचा असेल तर धनंजय, विषय समजून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे. मी एकदा दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी बोलवल्या म्हणजे नेमलेल्या कमिटीमध्ये मला जिथं मेंबर, मला एक को चेअरमन म्हणून, एक अध्यक्ष म्हणून, एक सह अध्यक्ष म्हणून नेमलं होतं मला. मी भारतातले शेतीचा व्यापार करणाऱ्या कंपन्याच्या 400 MD ना बोलवतो. काय काय कोणाच्या डोक्यात आहे बघा, कोणाचं काय काय होलाय, कोण कोण काय काय करते, लई गोष्टी. हे सगळं केल्यामुळे एक खेळ जमला होता. शेतीचे मागण्या आणि प्रश्न हा विषय फार मोठा आहे. त्याचा सगळ्यात नीट अभ्यास केला पाहिजे आणि एक सुरात गाणं म्हणलं पाहिजे. राष्ट्रगीत कसं म्हणतो शाळेत गेले तर सगळे पोरं, तसं एक सुरानं आपण म्हणलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी नेत्यांनी एक सुरानं काही गोष्टी म्हणल्या तर ते प्रश्न सुटत नाही. त्यासाठी मग बालवाडी पासून जनगणना म्हणून घ्यावी लागते शाळेत एक सुरात गायला. तर महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सगळ्या नेत्यांना गोळा करून राष्ट्रगीत लयनीनं म्हणायला शिकवावं लागतं, विषय म्हणायला शिकवावं लागतं, आणि मग ते कोणतं ऐकणार तयार होते. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकू थांबा ह्याच्या पुढे. अजून काय, अजून काही नाही ना आहे. हा, तर याच्या तुम्ही जो एक मुद्दा सांगितला की आयात निर्यात धोरण हे कम्प्युटरवर ठरवलं जावं, हा धागा पकडून आणि केंद्र सरकारचा विषय आहे तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. ह्या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून एक महत्वाचा विषय असा आहे की आज देशामध्ये कांदा किती उत्पादित होतो हे कोणालाच कळत नाही. 7-12 उतारा तुमचा कृषी सहाय्यक तलाठी यांच्याकडून सगळे फेक आकडे जातात, हे मला चांगलं माहिती आहे. हे कुठेतरी तालुक्याला जिल्ह्याला जमा होतात, विभागाला जमा होतात, आढावा बैठकीमध्ये तो विषय होतो. ज्यावेळेला तो कांदा बाजारात येतो, मार्केटमध्ये अतिरिक्त गर्दी होते, मग त्यावेळेला सरकारला जाग येते, कांद्याचं उत्पादन खूप जास्त झालं. त्याच्यानंतर खूप पिकांचे असे सगळ्याच पिकांचे असे प्रश्न आहेत. त्याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे, नाही एक मला पूर्ण करू. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना पेरणी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेवढे 4 कृषी विद्यापीठ आहेत, या 4 कृषी विद्यापीठाच्या पोरांना 15 दिवस गावागावामध्ये पीक पेऱ्याचा आढावा घ्यायसाठी नेमायचं. गावात एक समिती तयार करायची, त्या समितीत तो कृषी विद्यापीठाचा पोरगा असला पाहिजे. हा विषय तुम्ही सांगितलेला सुटायचा असेल तर पेरलंय किती, येईल किती, लागणारे किती, उरणार किती हे कळल्याशिवाय ही कुठलीही गोष्ट सुटणार नाही. त्या काळामध्ये मी महाराष्ट्र शासनाकडून निर्णय करून घेतलेला आहे. तुम्ही म्हणा की पीक पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी मागच्या सरकारने जी समिती गठीत केली होती, त्या समितीचं काय झालं कोणीतरी विचारा. मी समिती मंजूर करून घेतले, कायदा करून घेतले मी. त्याला इंटरेस्ट नाही कोणाचं यार. आता तुम्ही मला विचारला लाव, हे झालंय आणि तुम्ही विचारला, तुम्हालाच माहित नाही तर दुसऱ्याला माहित आहे ना. हो म्हणून म्हणाला मी की काम करणारे काही लोक काम करत असतात, निर्णय होणारे निर्णय होत असतात. खाली म्हणजे तुमच्या बोलण्याप्रमाणे मी पुन्हा एकदा अजून रिपीट करतो, पीक पेऱ्याची अचूक माहिती असल्याशिवाय शेतमालाच्या भावाचा प्रश्न सुटण्याची सुतराम शक्यता नाही. आणि पीक पेऱ्याची अचूक नोंदणी करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या मुलांसोबत एक कमिटी तयार केली पाहिजे, याचा निर्णय झालेला आहे. आणि त्या कमिटीच्या त्या ऍग्रिकल्चरच्या पोरांना मानधन सुद्धा दिलं पाहिजे सरकारने, असंही त्यावेळेस आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या निर्णयाचा खाली कोण बघत नाही, मला काय करणार आता.
अजून हा वाय चाललंय ना. तर तो जो विषय आहे आणि याच्या म्हणून आपण 2017ला सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक विषय असं साठी मांडला होता की प्रत्येक पिकाची ऍक्च्युअल आकडेवारी आणि काही दिवसात किंवा काही तासात ऍक्च्युअल जर मिळायचा असेल डाटा, रिअलिस्टिक डाटा जर असेल तरच शेतीचा बाजारभावाचा प्रश्न सुटेल. त्यासाठी इस्रोच्या माध्यमातून जे काही प्रदेशामध्ये जे शेतं जरी मोठे असतील पण सॅटेलाइट मधून पीक पेरणी मोजली जाते ती अॅक्युरेट येते. थोडाफार फरक पडत असेल त्याच्यावरून ठरवतील की देशभरामध्ये कांदा किती होणार आहे, गहू किती होणार आहे, हरभरा किती होणार आहे, तो जास्त होतोय की कमी होतोय, त्याच्यावर आयात निर्यात धोरण ठरवता येईल. ऍक्च्युअल रिअलिस्टिक डाटा नाही सरकारकडे, केंद्र सरकारकडे नाही, राज्य सरकारकडे नाही. आणि खरं तर याच्यामध्ये सॅटेलाइटचा जो बऱ्याचशा शास्त्रज्ञांशी बोलून इस्रो वाल्यांशी 2 वेळा संदर्भात आमची चांगली चर्चा झाली, TCS वाल्यांशी पण झाली. त्याला खर्च प्रचंड मोठा आहे, तो केंद्र शासनच सोडू शकतं, राज्य सरकार सोडू शकत नाही. ते जर झालं तर पंचनाम्यांचा विषय तो सुद्धा मार्गी लागेल. मॅन्युअली तुमचा तलाठी गावागावामध्ये किती फिरणार, किती रिअलिस्टिक येणार त्याच्यामध्ये. याच्यामध्ये खरं जर कृषी प्रधान देश आणि राज्य आहे, याला जर रिअलिस्टिक डाटा जर आणायचा असेल तर सॅटेलाइट यंत्र खोटं बोलणार नाही आणि काही तासात देईल. तर हा विषय जर आपण मार्गी जर लावला त्याचा खऱ्या अर्थानं फलित होईल. मी IIC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरच्या माध्यमातून ड्रोन माझ्या गावात 9 ड्रोन आणून या ड्रोन मधून कसं सर्वे होत आहे, त्याच्यानंतर हे सॅटेलाइटच्या माध्यमातून कसं होत आहे. सॅटेलाइट मध्ये बऱ्याच गोष्टी अजून हे करता येत नाही, हे काय आहे म्हणजे व्हेरीफाय होत नाही, ते बघितलं करून आम्ही, ते बी होत नाही. पण आता सगळ्यात हातात आत्ता सध्या काय माहितीये का की गावातली पेरणी काय झाली, एकदा गावात सगळं फिरून बघितलं तर विमा त्याच्यावर, सगळ्या गोष्टी त्याच्यावर असं एकदा डिक्लेअर झालं तरच ते खरं होणार आहे, नाही तर खरं होणार नाही. ऐकलं का? म्हणून त्याचा निर्णय झाला यार फक्त अंमलबजावणी करायची. आम्ही त्यावेळेस करून घेतलं, हे कमिटी स्थापन करून घेत होते. त्याच्यामध्ये हे तुमचे चंद्रकांत दळवी नाहीत का आयुक्त होते, त्यांना मी घेतलं होतं. अजून आमचे मराठवाड्याचे आयुक्त त्यांना घेतलं होतं. कोल्हापूरचा एक अधिकारी होता त्याला घेतला होता. असे बरेच लोकांना घेऊन आम्ही मी स्वतः अध्यक्ष म्हणून मी एक 10-12 मिटिंगा केल्या. त्याच्यामधून निर्णय केला सरकारने. विजयकुमार कृषी सचिव असताना त्यांच्या सहीनं ते नोटिफिकेशन निघालेलं पण कोणाच्या अंमलबजावणी होत तर काय करणार होता. आपले जेवढे गाव आहेत ना त्या सगळ्या गावांना कृषी विद्यापीठाचं एक पोरग आणि एक गाव अशी संख्या ती बरोबर होऊ शकते. एक पोरगा गावात जर 15 दिवस घेतला ना बरोबर कोण काय पेरलं. आता कसं आहे माहितीये का, आपण DCC बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पीक पेरा लावता, ऊस नसताना लावतात, कोण केळं लावते, कोण द्राक्ष लावते, पैसे नाही त्यांना. तर असं कसं जमतं खेळ ते. त्याच्यामुळे हे खेळ जर नीट करायचं असेल ना तर एक म्हणजे कमिटी करून रिअल काहीतरी आलं पाहिजे. यंत्रणा ना ढगा अंतर बी होत नाही. बऱ्याच भानगडे आहेत. आता राळा आहे का हुलवला आहे कळत नाही, दोन्ही सारखंच आहे. त्याच्यामुळे लई विषय गेलं गेलंय ते सगळे विचार करून. त्याच्यामुळे जेवढे निर्णय केले ना त्याची जरी अंमलबजावणी झाली तर हा प्रश्न नाही. एक गोष्ट सांगतो, कलिंगड कधी रस्त्यावर कलिंगड म्हणजे कलिंग दिवाळी निघालं समजायचं, बरोबर आहे का. अरे मग ते कलिंगड लावायचं बियाणं कलिंगडचं किती विकलं एवढी जर माहिती घेतली ना तर आपल्या राज्याला किती लागणार आणि परराज्यात किती पाठव हेच गणित कळते ना. लय अवघड आहे का. अरे दिलं ना घेऊन ये, म्हणून मी काय म्हणलो मागणी काय करायची म्हणजे आपण सगळ्या लोकांनी कोण कोण कुठं काय काय केलंय हे सगळ्याला बसून एकदा हे करून ह्याच्यातून काय ते झालंय, हे झाले तर काय झाले अशा पद्धतीने खेळ करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी आम्ही आमच्या ठिकाणी कोण अजून कोणा ठिकाणी 17 जागी 17 जण आपण बोलत असतो, कोणाचा ताळमेळ कोणाला नसतो. त्याच्यामुळं असं काही करता येते का बघा की सगळ्यांनी काय काय बोललंय, काय काय झालंय, काय काय व्हायचंय, काय काय करून घ्यावं. असं जर काही नीट झालं तर ह्याला मार्ग नीट लागतो, बरोबर. म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगायला अजून आज या ठिकाणी आपल्या शेतकरी नेते बादशाहभाई पटेल
या ठिकाणी येऊन त्यांनी सविस्तर जे मार्गदर्शन केलं, आपल्या मनातील शंका कुशंका आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली त्याबद्दल, आणि त्यांनी इथे येऊन आपल्या किसान क्रांतीला पाठिंबा दिला, तर आपल्या गावच्या वतीनं आणि या किसान क्रांतीच्या वतीनं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. यापुढेही त्यांनी येऊन या गावच्या या पुणतांबा पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. बाईट घ्यायचंय ना? एक बुम ठेवा, एक बुम ठेवा. अरे ते बुम ठेवा ना. बाईट घ्यायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.